दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी शासन निर्णय पारित करून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजत्व अभियान टप्पा 1 ची अंमलबजावणी आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये चालू आहे। सदरच्या शासन निर्णयान्वये सर्वसामान्य जनता असेल, शेतकरी यांचे महसूल विभागाशी दैनंदिन जे क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित प्रश्न आहेत त्या प्रश्नावर सत्वर कारवाई करून निकाली काढणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये नव्याने जे काही बदल त्या ठिकाणी झालेले आहेत, नव्या तरतुदी त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांची जनजागृती करणे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे हा या शिबिरामागचा हेतू होता। आणि या अनुषंगाने आपण प्रत्येक महसूल मंडळावरती शिबिरांचं आयोजन त्या ठिकाणी केलं होतं। यामध्ये यापूर्वी आपल्याकडे मार्च महिन्यामध्ये शनिवार 7 मार्च 26 आणि शनिवार 14 मार्च 2026 या ठिकाणी पण आपण प्रत्येकी 2-2 मंडळांमध्ये आपल्या तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील मंडळामध्ये आपण शिबिर घेतलेले होते। त्यानंतर माहे एप्रिलमध्ये सुद्धा शुक्रवार 10 एप्रिल 2026 आणि 17 एप्रिल 2026 या 2 दिवशी आपण प्रत्येकी 2-2 मंडळामध्ये शिबिर घेतले होते आणि मोठ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी लाभार्थ्यांना वेगवेगळ्या सेवांचा लाभ आपण त्या ठिकाणी दिला होता। यामध्ये महसूल विभागाबरोबरच इतर विभागांच्या ज्या काही योजना होत्या, इतर विभागांच्या ज्या सेवा होत्या त्यामध्ये नगर पंचायत समिती असेल, CDPO ऑफिस असेल, कृषी विभाग असेल, या वेगवेगळ्या विभागांमार्फत ज्या सेवा दिल्या जातात त्यांचा आपण लाभ दिला होता। त्यामध्ये आरोग्य विभागामार्फतच्या पण सेवांचा समावेश होता। त्यानंतर आता मे मध्ये जे 2 शिबिर आपल्याला 8 मे आणि 15 मेला घ्यायचे आहेत ते नगरपालिका स्तरावरचे घ्यायचे आहेत। यामध्ये आपल्याकडे 8 मेला आपण आपल्या बार्शी मंडळाकरिता बार्शी नगरपालिका स्तरावरचा जो शिबिर आहे तो शिबिर आपण श्री शिवाजी महाविद्यालय यांचे संत तुकाराम सभागृह या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। याकरिता आपण वेगवेगळ्या विभागांच्या ज्या योजना आहेत त्यांचा लाभ त्या ठिकाणी देणार आहोत। त्यामध्ये आता परीक्षण संपलेले आहेत, ॲडमिशन्स त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना जे वेगवेगळे दाखले लागत असतात त्या दाखल्यांचं सुद्धा त्या ठिकाणी वाटप होणार आहे। त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आपण जे लाभार्थ्यांना लाभ मंजूर केलेला आहे त्यांना त्या लाभांचे आदेशांचे वाटप त्या ठिकाणी होणार आहे। आणि वेगवेगळे जे काही योजना महसूल विभागामार्फत राबवल्या जातात त्यामध्ये अकृषक जी यापूर्वी सनद घेण्याची तरतूद होती किंवा बिनशेती घ्यायची तरतूद होती ती रद्द केलेली आहे आणि आता फक्त BPMS या पोर्टलवरून लेआउट मंजूर करण्यासाठीची प्रक्रिया त्या ठिकाणी आहे। आणि जे यापूर्वी प्रतिवर्ष आपल्याला बिनशेतीचा भरणा आपल्या अकृषक जमिनीचा भरावा लागत होता त्याऐवजी आता बिनशेती होत असताना फक्त 1 टाइम प्रीमियम आपल्याला त्या ठिकाणी आपल्या जमिनीच्या क्षेत्राच्या अनुषंगाने आपल्याला भरावा लागणार आहे। त्यामध्ये जर आपली जमीन 1000 चौरस मीटरच्या जवळपास असेल तर 0.10% इतकं 10,000 ते 4,000 पर्यंत असेल, 1000 ते 4,000 चौरस मीटर असेल तर 0.25 आणि त्यावरच्या क्षेत्रासाठी 0.50 इतकं आपल्याला त्या ठिकाणी 1 टाइम प्रीमियम भरणं आवश्यक आहे। त्याचबरोबर ज्या खातेदारांच्या जमिनी 2001 पूर्वी बिनशेती झालेल्या आहेत त्यांना 2001चं जे काही त्यांच्या जमिनीचं मूल्यांकन आहे त्या मूल्यांकनावर आधारित आपल्याला बिनशेतीचं 1 टाइम प्रीमियम भरावं लागणार आहे। आणि जे 2001 नंतर ज्या वर्षी त्यांची बिनशेती झालेली आहे त्या वर्षाच्या मूल्यांकनावर आधारित आपल्याला त्यांचं 1 टाइम आपल्याला प्रीमियम घेणार आहे। आणि एकदा का हे 1 टाइम प्रीमियम भरलं त्यानंतर जी दरवर्षी बिनशेतीची वसुलीची आकारणी व्हायची, बिनशेती सारा वसूल केला जायचा तो सारा आता या ठिकाणी वसूल करण्यात येणार नाही। त्यामुळे अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या योजनांचा लाभ आपण दिनांक 8 मे रोजी देणार आहोत। त्याकरिता आपल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, सर्व लाभार्थी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, वेगवेगळ्या विभागांचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे माझी बार्शी मंडळातील नगरपालिका हद्दीतील सर्व बंधू भगिनींना विनंती आहे का आपण जे काही आपल्याकडे या ठिकाणी अर्ज केलेले होते त्या अर्जांचं त्या ठिकाणी निपटारा करण्यात येणार आहे। तरी मोठ्या स्वरूपामध्ये आपण त्या ठिकाणी आपल्याकडचं जे काही आमच्याकडे आपण अर्ज केला होता त्या अर्जाची कॉपी घेऊन आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावे ही विनंती। आणि आमच्या यंत्रणेमार्फतही आमचे जे क्षेत्रीय अधिकारी आहेत त्यांच्या मार्फतही जे लाभार्थी आहेत त्यांना तशा पद्धतीचे निरोप सुद्धा आम्ही पोहोचवलेले आहेत। धन्यवाद।